अगदी पुण्याची आणखीन एक महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत। पण 9:30 केवळ 30 मिनिटं शिल्लक। अचूक, वेगवान आणि बेधडक निकाल केवळ आणि केवळ लोकशाही मराठीवर। सगळ्यात आधी पुणे पालिकेत भाजपचे 120 नगरसेवक येतील। कसब्यात सगळ्या प्रभागांमध्ये नगरसेवक विजयी होतील असा विश्वास भाजप आमदार हेमंत रासने यांनी आता व्यक्त केलेला आहे। पुणे म्हणजे भाजपचा गड मानला जातो। महापौर पदाचा निर्णय वरिष्ठ घेतील असं देखील रासने सांगूनच टाकतायत। संवाद साधले आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। आमदार कसब्याचे मध्यवर्ती भागातले आमदार हेमंत रासने आपल्या सोबत आहेत। काय नेमका अंदाज आहे? तुम्ही सुद्धा प्रचारामध्ये सक्रिय होता, तर काय सांगतात? म्हणजे एक्झिट पोल तर सांगतात की तुम्ही सर्वात मोठा पक्ष असाल, पण तुमचा अंदाज काय स्वतःचा? 120 ते 125 पर्यंत भारतीय जनता पार्टी स्वतः एकटी स्पष्ट बहुमतात नक्की सत्तेत येईल हा तर विश्वास आहे। त्याचबरोबर ज्या कसबा मतदारसंघाचं मी प्रतिनिधित्व करतो त्या कसब्यामध्ये जवळजवळ 5 प्रभाग हे येतात। या 5 प्रभागामध्ये 100% स्ट्राईक रेट माझा राहील अशा पद्धतीचा अंदाज आता आमचा आहे। साधारण 1-2 तासानंतर चित्र स्पष्ट होईल, परंतु 120 पर्यंत पुणे शहरात आणि कसब्यात 100% भाजप अशा पद्धतीचं वातावरण हे साधारणतः संपूर्ण माझ्या मतदारसंघात आणि शहरामध्ये दिसत होतं। त्याचं मुख्य कारण असं आहे, देशाचे पंतप्रधान मोदी साहेब असतील, राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ असतील, या दोघांच्या नेतृत्वाची जी क्षमता आहे, त्यांचं जे व्हिजन आहे, ते ज्या पद्धतीने काम करतात आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली आमचे सर्व मंत्रीगण असतील, आमदार असतील, सर्वजण आम्ही सातत्याने समाजाकरता काम करण्याचा प्रयत्न करतो। देशाकरता, राष्ट्राकरता, शहराकरता काम करण्याचा प्रयत्नशील असतो। त्या विरुद्ध जो विरोधी पक्ष आहे तो टीका करण्यापलीकडे काही काम करत नाही। त्यामुळे सातत्याने भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावर संपूर्ण देशातून त्यांच्यावर विश्वास ठेवला जातो। जवळपास 120 जागा भाजप आजच्या या निकालानंतर जिंकेल असं सुद्धा हेमंत रासने यांचं म्हणणं आहे। कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।